आता तू काहीही काम करायचं नाहीस, आराम करायचास. मम्मी आराम तर मी रोज करते ना. मग अजून आराम कर आता. एकदा का सासरी गेलीस ना की मग आम्ही जशी धावपळ करतोय तशी तुला करायला लागणार आहे. अगं हेच दिवस असतात जेव्हा मुलगी हक्कानी आपल्या घरात आराम करू शकते. तू पण करून घे. ए बेडू हाँ आज अपन तेरे को अपने हाथों से खिलाएगा, क्या समझा बेडू? हाँ? एक घास चिवचा, हा घास काऊचा, हा घास मम्मीचा, आणि हा पप्पाचा. अहो भरल्या ताटावर रडू नये पप्पा. लहानपणी तुझं पोट भरलं ना की मला माझं पोट भरल्यासारखं वाटायचं. पण तू जेव्हा स्वतःच्या हातानं जेवायला लागलीस ना तेव्हा वाटलं नको ग, नको इतक्या लवकर मोठे होस. पण तुला भरवणारा हात लहानच राहिला. तू तू भरभर भरभर मोठी होत गेलीस आणि एक दिवस स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून मला खाऊ घातलंस. तेव्हा तेव्हा काय बोललीस माहितीये? पप्पा नीट जेवा. अशी गुणाची पोर ना शोधून सापडणार नाही. कधी कधी आम्हाला रडून त्रास दिला नाहीस, कधी कधी हट्ट केला नाहीस, कुठली कुठली आणि कसलीच तक्रार केली नाहीस तू. धाकट्या बहिणीसाठी कधी काही करायला तयार असणारी तू. कधी एवढीशी पोर कधी मोठी झाली आणि कधी कधी लग्नाची वेळ आली कळलंच नाही ग. लोक म्हणतात लेक परक्याचं धन असतं, पण बापासाठी पोरगी कधीच परकी नसते ग, कधीच. तिचा पहिला शब्द, पहिली शाळा, पहिलं बक्षीस, हे सगळं मी पाहिलंय ना. तो काल आलेला पोरगा तिला त्याची म्हणून घेऊन जाणार नाही. माझी बाय माझी होती, माझीच असणार. असं काय बोलताय? किती चांगलं सासर मिळालं आपल्या बायला. आहे ना, चांगलं आहे सगळं. बाय तुझं सासरी सगळं चांगलं होणार आहे, सगळं. पण त्या बापाचं काही चुकलं असेल तर माफ करशील? पप्पा प्लीज असं नका बोलू. तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप केलंय. तुम्ही आमचे पप्पा असताना आम्हाला अजून काय हवंय? मी आलो.
अहो एवढा मोठा माणूस कधी घाबरला नाही का कधी खचला नाही, पण जेव्हापासून त्याला कळलंय ना पोरीचं लग्न ठरलंय तेव्हापासून डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये. मम्मी एवढा डोंगरा एवढा माणूस आणि पोरीच्या काळजीने कसं झालंय मग. स्वामी सख्या लेकी चांगलं सासर मिळू दे. काय रे, हळद झाली ना तुझ्या मनासारखी? मग चेहरा का पडलायस? टेन्शन आलंय मला. कसलं? दादा तू बांधी करीना खूप सस वागतोय. मला असं वाटतं तो एंड मोमेंटला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि आपण फक्त त्याच्यावर डिपेंडेंट आहे आणि तो चांगला मुलगा नाही आहे आपल्याला माहिती आहे. आणि मला ना आसावरीला गमवायचं नाही आहे आणि तिच्या आईबाबांचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी फुल प्रूफ प्लॅन पाहिजे ना आपल्याकडे. आहे का? कळतंय मला, पण डोंट वरी. अरे डोंट वरी काय दादा, उद्याचा एकच दिवस आहे ना आपल्याकडे. उद्याचा एक दिवस आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेव गौतम, जेव्हा गोष्टी घडायच्या असतात तेव्हा एका क्षणात घडतात. काळजी करू नकोस, उद्याचा दिवस आहे. चल उठ उठ, आराम कर, टेन्शन घेऊ नकोस. चल आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. ताई, काय ग, इथे काय करतेस? अशी का बसले तू? आठवते ओ, इथून जाणार म्हणून आपल्या लहानपणीच्या गोष्टी आठवतेस का? शरू अगं ते तर लग्नाची बोलणी सुरू झाली ना तेव्हापासूनच आठवतीये. आता आठवतीये ते गौतमने मला हळद लावली ना तो क्षण. प्रेम असं असतं का? प्रेमातला वेडेपणा, ते रिस्क घेणं, लोक असं का करतात नाही हे आता समजतंय मला. शरू खरं सांगू, आता आहे ना मला लवकरात लवकर गौतम सोबत संसार सुरू करायचा आहे. आमचं स्वतःचं घर असावं, आम्ही एकमेकांशी खूप गप्पा माराव्यात, एकमेकांबरोबर खूप वेळ घालवावा, हे असं सगळं खूप वाटतंय मला. आमचं लग्न होईल ना? होईल, तुझं गौतमशीच लग्न होईल. या सगळ्यात आपण त्याच्या आईचा विचार केलाच नाहीये. हे बघ, त्यांना हे नाही पटणार आहे. त्या माझा सून म्हणून स्वीकार करतील ना, कारण अगं आपण फक्त आपल्या मम्मी पप्पांचा विचार केलाय. त्यांच्या घरी काय होईल?